त्यावेळेला एक मोठी बातमी येते। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आचारसंहितेचा भंग झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। सचिव कार्यालयात आचारसंहितेचा भंग झालाय। आचारसंहितेत सचिव कार्यालयात प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेसाठी लगबग सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे काम थांबवल्याची माहिती पालिका सूत्रांकडून मिळाली आहे। आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। निवृत्ती, नेमकं काय सुरू आहे आचारसंहितेत मुंबई महानगरपालिकेत? नक्कीच आपण पाहायला गेलं तर सोमवारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। परंतु निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी आणि राजकीय पक्षांनी कोणतेही शासकीय काम करण्यासाठी परवानगी नसते आणि याच वेळी मुंबई महानगरपालिकेच्या सचिवालय कार्यालयामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी 6:15 वाजेपर्यंत कामं चालू होती अशी सूत्रांनी माहिती दिली आणि त्याच्यामुळे कुठेतरी आचारसंहितेचा भंग होत असल्याची अनेक तक्रारी ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेत आलेल्या आहेत आणि अनेक राजकीय पक्ष देखील उद्यापर्यंत या संदर्भात तक्रारी दाखल करणार असल्याची माहिती सध्या मिळते। कारण की निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर महानगरपालिकेत कार्यक्षेत्रात तिचा भंग होऊ नये याची जबाबदारी जी आहे ती संपूर्ण प्रशासनाची असते आणि ही जबाबदारी प्रशासनानं कुठेतरी टाळताना दिसताना आपल्याला पाहायला मिळते। कारण की सोमवार पत्रकार परिषद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6:15 वाजेपर्यंत कामकाज जे आहे ते महानगरपालिकेमध्ये सुरू होतं। त्याच्यामुळे आता राजकीय पक्ष यावरती काय भूमिका घेतात यावरती बरोबर आहे। निवृत्ती, धन्यवाद या माहितीसाठी। काँग्रेस जिवंत ठेवायची असेल तर निष्ठावंतांना संधी द्या। पुण्यातील काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये पदाधिकाऱ्यांचा हा सूर पाहायला मिळाला। पहिल्याच दिवशी काँग्रेसमधील 200 इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत। अण्णा बनसोडेंचे सुपुत्र सिद्धार्थ बनसोडे यंदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतायत। सिद्धार्थ बनसोडे 100% निवडणूक लढवणार असं अण्णा बनसोडे यांनी म्हटलंय। सिद्धार्थ बनसोडे कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार याबाबत स्पष्टता नाहीये। सिद्धार्थ 100% निवडणूक लढणार आहे, पण कुठल्या प्रभागातून लढणार आहे अजून मला सिद्धार्थ भेटलेला नाही। त्याच्याशी चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो। आता प्रत्येकाचे मित्रमंडळी असतात, पक्षाचे कार्यकर्ते असतात, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहपोटी लावलेले फ्लेक्स असतात। कुठून आपल्याला काय वाटतं की सिद्धार्थी कुठून लढावं? आज उद्या बसून त्याच्याशी चर्चा केल्यानंतर ह्या 2च दिवसामध्ये तो कुठल्या प्रभागातून निवडणूक लढणार आहे ते जाहीर केले जाईल। भाजपचं राष्ट्रप्रथम मागे पडलं आणि आता भ्रष्ट प्रथम झालेलं आहे या शब्दात उत्तम जानकर यांनी टीका केली आहे। ईव्हीएमच्या माध्यमातून मतांची चोरी करून सत्तेमध्ये आले या शब्दात उत्तम जानकर यांनी टीका केली आहे। लातूरच्या सभेतून उत्तम जानकर यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भारतीय जनता पार्टीचं पूर्वी स्लोगन होतं, काही दिवस मी त्या पार्टीमध्ये काम केलेलं आहे, राष्ट्र प्रथम। आता ते बाजूला पडलेलं आहे, भ्रष्ट प्रथम आणि मुस्लिम खतम हे त्यांचं घोषवाक्य आहे की मुस्लिम या देशामध्ये राहायलाच ना पाहिजे। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या 2 महिला शहराध्यक्षांचे राजीनामे पाहायला मिळाले। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेमध्ये बंडाचं निशाण फडकवण्यात आलंय। राजू पाटलांच्या कार्यपद्धतीवर शहराध्यक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे।